नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्व संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी बंधूंचं मी सचिन भाटे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपला कृषी मित्र सचिन भाटे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. शेतकरी बंधूंना एक समस्या असते की आपण पहिलं पाणी हे किती द्यायला पाहिजे, जेणेकरून आपले झाडं हे नवतीवर जाणार नाहीत आणि आपल्या झाडामध्ये बहार हा चांगला फुटेल. तर शेतकरी बंधूंनो, आपण पहिलं पाणी हे दांडाच्या सहाय्यानं जर दिलं तर एकदम अतिउत्तम. कारण दांडाच्या सहाय्यानं हे जास्त पाणी हे पिकाला भेटत नसतंय आणि आपलं पुढचं पाणी जे देणार आहेत आपण, त्या पुढच्या पाण्यामध्ये आपल्याला फूट दिसून येण्यासाठी मदत होत असते. तर हे आपण अशा एका बागेमध्ये या बागेला आपण 2 फवारण्या दिल्या होत्या रेस्टिंग पिरियडमध्ये आणि यांनी हे पहिलं पाणी हे देऊन 8-10 दिवस झालेले आहेत आणि पहिलं पाणी दांडानं दिलं होतं आणि थोडं-थोडं या ड्रिपच्या सहाय्याने थोडं-थोडं मध्ये सोडलं होतं. तर पहिलं पाणी शक्यतो दांडानं द्यायचं किंवा आपण आऱ्या पाडल्या असेल, तर आऱ्यानं जरी दिलं तरी चालतंय. फक्त आऱ्यामध्ये पाणी साचू द्यायचं नाहीये. असं धावतं पाणी आपण देऊन घ्यायचं जेणेकरून आपलं झाडे चांगली फुटण्यासाठी मदत होईल. तर पहिलं पाणी दिल्यानंतर आपण 8 ते 10 दिवसानंतर दुसरं पाणी द्यायचं आहे. दुसरं पाणी हे आपण याच पद्धतीने द्यायचं आहे किंवा आपण ठिबकच्या सहाय्यानं ठिबक असेल आपण टाकलेली, तर ठिबकच्या सहाय्यानं 5 ते 6 घंटे जसं की चांगलं ओलं होईल अशा पद्धतीने दुसरं पाणी द्यायचं आहे. आणि तिसरं पाणी आपण जेव्हा देणार आहेत, तर मग त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पाण्यामध्ये कमीत कमी 5-6 दिवसाचा गॅप ठेवायचा आहे आपल्या जमिनीनुसार. जर जमीन भारी असेल तर 5-6 दिवसाचा, 7-8 दिवसाचा गॅप ठेवा. जमीन हलकी असेल तर तुम्ही गॅप हा कमी करू शकतात. तर पाण्याचं नियोजन अशा पद्धतीने करायचं आहे. आपण सुरुवातीला बघितलं ताणावस्था, आता आपण बघितलंय हे पाण्याचं नियोजन. आणि शेतकरी बंधूंनो, आता हे पाणी आता ज्या शेतकरी बंधूंचं पाणी द्यायचं बाकी आहे, अजून 8 ते 10 दिवस त्यांना वेळ आहे किंवा त्यांची झाडं अजून रेस्टिंगमध्ये किंवा ताणावर आहेत. माल अंबिया माल हा लेट तुटलेला आहे. तर अशा अंबिया माल लेट तुटलेला आहे आणि त्यांना अजून 15 दिवसाचा कालावधी जर असेल, तर आपण 2 फवारण्या ज्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या, त्या परत सांगतो मी. त्या आपण घेऊ शकतात. ज्याच्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये ओमनिमोल आणि फॉस्फाईट एल. ओमनिमोल 200 लिटर पाण्यासाठी 50 मिली, फॉस्फाईट एल 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली ही फवारणी करायची आणि 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं आपण मिक्सोमॅक्स कॉम्बी हे घ्यायचं आहे. मिक्सोमॅक्स कॉम्बी 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली आणि त्याच्यासोबत रुबिसॉल हे खत घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. तर या 2 फवारण्या आपण करू शकतात.